असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती शांती शांती. ज्योतिष दर्पणाचे आईचे एपिसोडान तो एक विंगड टॉपिक म्हळ्यार ज्योतिषा संबंध पयलेची एक वास्तू म्हळ्यार सब्जेक्टान तो आमी आज उलोवचे आसाची. मस्त जनाले एन्क्वायरी आशिल्ले, मस्त जनाल सजेशन आशिल्ले, तशें मस्त जनान निमून घेतिल्ले वास्तू विशयी आमकां स्वल्प अध्ययन करका, वास्तू विषयी आमकां समजून घेवका, वास्तू विशयारी तुम्ही एक प्रोग्राम करका म्हणून सांगून आज ही वास्तू म्हळ्यार सब्जेक्ट घेवन एक प्रोग्राम करता आसाची. मात्र न्ही अनेक आज विशेष कसं नाही म्हणून सांगल्यार आज ही आमगेले वास्तूचे गेस्ट जावन एकली बायल मनश आसा. आमगेले एक वास्तू संबंध पावून आशिल्ल्या विशयांतू शिकची विशय विंगड जाल्यार ते एक प्रोफेशन कोर न्हू म्हळ्यार प्रोफेशन वृत्तीपर जावन फुडले एक 15 इयर्स तुलान वास्तू विशयारी देश विदेशांतू कन्सल्टन्सी कोर न्हू मस्त तांगेले क्लायंट्स आसा देश विदेशांतू तांकां मस्त जनाक वास्तू विशयारी माहिती दिवन वास्तू विशयार शिकोवन जावं तांकां रेमिडीज दिवन तांकां परिहार दिवन मस्त नाव घेतिल्लें जाल्यार मुंबई गांवचे मूलतः सत्या मनोहर प्रभू आनी 15 वर्स तुलान वास्तूचे विशयारी मस्त सेव करता आसताची, मस्त जनाक नॉलेज दिता आसताची, मस्त जनाले दोष तांणी वास्तू दोष परिहार करता आसताची. हांकां ह्या कार्यक्रमाक हांव प्रितीन स्वागत करता आसा मुंबईचे सत्या मनोहर प्रभू. नमस्कार मिगेल कोंकणी बंधू बांधवांक मिगेल नमस्कार आणि गोपीनाथ मॅम नमस्कार एंड थँक यू फॉर हॅव्हिंग मी ऑन दिस प्लॅटफॉर्म. कशें आसाची आराम आसता न्हू? एकदम लायक. मुंबई मेळ्ळी आमी. मुंबई मेळताना एक वास्तू विशय स्वल्प डिस्कस केलेले तेन्ना एक सना एक बैठक केल्या. आज एक डिटेल घेवन तुमगे लागीं एक प्रोग्राम कळोवंक अवकाश मेळ्ळे. तुमी जॉइन जाल्याची मस्त धन्यवाद तुमकां. डायरेक्टली हांव टॉपिकान येता ताजे बशी फुडें तुमगेले एक सना परिचय करच्या काम एक सना विशय तुमगेले एक निमगिता कसं नाही म्हणून सांगल्यार आमगेले एक कम्युनिटीन वास्तू जावो एस्ट्रोलॉजी जावो शिकच्याक मस्त जन आसा इंट्रस्ट येता ते दादल मनशाच्या पुरो बायल मनशाच्या पुरो. बट पर्संटेज वायज घेतना आनी कंपेर करतना लेडीज तांकां वास्तू विशयारी शिकची सोड ते प्रोफेशन जावन घेवन ते एक वास्तू एक्सपर्ट म्हूण नांव घेवच्याक जावो वास्तूच विशयांतूची एक प्रोफेशन घेतिल्ले कंपॅरिजन करतना बारी रॅर आमगेले कम्युनिटीन हांव सांगता म्हणून जाल्यार सुरवेक जावन तुमी 15 वर्स तुलान एक लॉंग 15 इयर्स तुलान तुमी हे फिल्डांत आसाची एज अ प्रोफेशन जावन तुमी घेतला. हांव तुमगे लागीं निम्मूचे इच्छा पावता कसं म्हळ्यार हे वास्तू म्हळ्यार सब्जेक्टांत तुमकां इंट्रस्ट कशें येयलें म्हणून एक सांगू येतो हांव. नमस्कार. हांव एक्चुअली प्रोफेशन वायज हांव MBA केला, लॉ केला, ICWA केला. हांव ह्या फिल्डान नाच आशिल्ली बट हांव लास्ट टायम सांगिल्लें म्हगेले चेडू तांणी बोर्डिंग स्कुला वता म्हणून हांव रेकी शिकली. तेन्ना रेकी म्हगेल उठून मस्त लायक कनेक्ट जाली. ताजे मागीर म्हगेले बामणाल बिझनेसान लिटल इश्यू येत आशिल्ले आनी तेन्ना म्हाका लेकीन की हांव रेकीन ताका हील केलें आणि मस्त लायक रिजल्ट आयले ते म्हगेले बामणाक. आनी ताजे मागीर म्हाका लागलें की हांव ह्या फिल्ड आसूं का. आनी ताजे मागीर हांव वास्तू शिकली, मस्त ताजेर अभ्यास केलो, प्रॅक्टिकल मस्त ताजेर केलें आनी मागीर हांव एक्चुअली प्रॅक्टीस करच्या चाल केली. म्हाका लागता दिस इज गॉड्स विश दॅट आय एम इन टू दिस फील्ड. त्या मेगेल दिस इज नॉट माय विश, इट इज हिज विश अँड दॅट इज ताजे खातीर हांव ह्या फिल्ड आसा. आय एम नॉट द वन हू डिसाइड्स टू कम इन दिस फील्ड. आणि तशी मेगेल ही वास्तूची जर्नी चालू झाली. आज मेगेल्या 5,000 कितें चड सक्सेसफूल क्लायंट आसा ऑल ओवर द वर्ल्ड आणि दे गेट व्हेरी गुड रिजल्ट्स. तुमी खंय मुंबईंत अशें मुंबईंत ऑफिस मुंबईंतूच ऑफिस बॉम्बे लोअर. कशी स्टार्ट केली एज अ प्रोफेशन जावन कशी सुरू केली तुम्ही म्हळ्यार स्टार्ट कशी केलं? एक फर्म केली की कंपनी केली की कसं केलं स्टार्ट? म्हगेल बामणाल फॅक्टरीन तूं हांव वास्तू करतरी म्हाका लायक सक्सेस मेळ्ळें. ताजे मागीर हांव 50 फ्री वास्तू
जनाक दिल्ले हम्म. सो दॅट आय गेट दॅट कॉन्फिडन्स आणि तांकां जेन्ना मस्तरायक रिझल्ट येवच्या चाल जातरी मागीर हे फर्मान नांव दवरलें ईशान्य वास्तू. इट इज रिलेटेड टू नॉर्थ ईस्ट. ईशान्य कोण वास्तून मस्त इम्पॉर्टंट असं आणि त्या लेखार हांव ईशान्य नांव दवरलें कंपनीचें. ओके. आता तुमकां पक्काने आता जनान आता आमगेले प्रोग्राम जे तरी कॉन्टॅक्ट करची जाल्यार कशी म्हळ्यार वेबसायट जो आसा की कसं आसा? या मिगेल ईशान्यवास्तू.com म्हणून एक वेबसाईट असं आणि ईशान्य वास्तू इंस्टा हँडलय असं, फेसबुकय असं, लिंक्डइनय असं. ओके. तांतो तुमकां कॉन्टॅक्ट करेत. आता डायरेक्ट एक टॉपिक येता. आता वास्तू म्हणली कुडले आमगेलान तू कशें म्हळ्यार जनरली आमगेल कम्युनिटी वायज हांव सांगचें म्हळ्यार GSB कम्युनिटीन तू वास्तू म्हणली कुडले वास्तू होम, वास्तू पूजा हे पुरे म्हणताना एक वास्तू म्हणजे एक सब्जेक्ट मस्त जनाक गोतना एक 5 एलिमेंट्स वयर डिपेंड जावन आसा म्हूण पूर जाणांक लेखला कसं म्हळ्यार हे एक रिलीजियस म्हळ्यार आमी एक सनातन हिंदू धर्मीय कोण आसाची हांकां मात्र एक वास्तू म्हूण सांगून तुमगेल प्रकार ह्या रिलीजियनाचे एक चौकटा भितर आसवा कसं नाही म्हणून वास्तू म्हणाल सब्जेक्ट. वास्तू म्हळ्यार एक ते संस्कृत वर्ड वास निवास जो वास्तू म्हळ्यार बिल्डिंग. शास्त्र म्हळ्यार अभ्यासू. वास्तूचो अभ्यासू जी जागा जंय तुम्ही राबता ती तुमकां सुख समृद्धी लायक आरोग्य दिता ताका म्हणटात वास्तू. वास्तू म्हळ्यार शुभ अशुभ लकी अनलकी हे पुरा कसलय ना. सायंटिफिक वास्तू म्हळ्यार तुमगे लायफा कसं प्रॉब्लेम आसा ताजी रिजन कसं नसं आणि ताजी सोल्युशन तुमकां कशी मेळटा. सिंपल 3 वर्ड्स सांगतो. निसर्गा लेकार तुम्ही घर कशी करता ती फॉलो द लॉ ऑफ नेचर दॅट इज वास्तू. वास्तू म्हळ्यार ओनली हिंदू तांकां मात्र न्ही प्रत्येक मनुष्य म्हूण कोण आसा की प्रत्येकांक रिलेट जाता म्हूण. वास्तू इज नॉट रिलीजन बेस्ड. जशी सूर्य तुमकां किरण दिता इममटेरियल ऑफ युअर रिलीजन तशीच हे 5 एलिमेंट आसा पळय ते खंयच्याय रिलीजनाक पळयना ते आसता ती तुमगेल बॉडीन तू आसा ते फुल युनिवर्सान ब्रह्मांडान तू ते 5 एलिमेंट्स आसा तुमगेल बॉडीन तू आसा तशी तुमगेल त्या वास्तून तू आसता ते कसले रिलीजन असल्यार ते आसता. सो वास्तू इज नॉट रिलीजन बेस्ड. ओके. आता आमगेलान तू संस्कृतांत एक वाक्य आसा पृथ्वी अप तेजो वायो अनलः म्हूण म्हळ्यार 5 एलिमेंट्स म्हूण तुमगे लँग्वेजान तुमी सांगताच. आता हे 5 एलिमेंट्स आता सुरवेक ते क्वेश्चन बेस हातूंतल्यान येता बेसीक हातूंतल्यान येता की म्हाका गोतना जत्त मोंजेलारी 5 एलिमेंट्सा विशयी वास्तूक कितली ते एक ताजे एक प्रभाव दाखयता म्हूण एक सांगू येता म्हूण. बॅलन्स हे 5 तत्व बॅलन्स करचेची वास्तू हाका म्हणटा ती. जशी आयुर्वेदा तुमगेल बॉडीन तू 5 एलिमेंट्स ते 5 तत्व रजस सत्व तमस जावं वात पित्त कफ बॅलन्स करता. तुमगेला तू पित्त चड जाल्यार ऍसिडिटी जाता, कफ चड जाल्यार सैतखांकी जाता, वात चड जाल्यार बॉडी पेन जाता. तशीची तुमगेल बिल्डिंग इज ऑल्सो अ मॅनिफेस्टेशन ऑफ दीज 5 एलिमेंट्स. ते तुम्ही बॅलन्स केले वेळ त्या 5 एलिमेंट्स त्या जाग्यार दवरली वेळ तुमकां कसले बाद जायना. So 50 to 60% balancing of these 5 elements. आता ಕೆಲವು ಜನ कशें म्हळ्यार आमकां वास्तू म्हळ्यार जावंक म्हणना आमगेले कसं की आमकां ज्योतिष हे ते तंतू मात्र आसताची तिला वास्तू म्हळ्यार विशीं आमकां म्हळ्यार हांव निमगुच्या कारण कसं म्हळ्यार बेसिकली हे वास्तू म्हळ्यार एक विज्ञान जावं एक वास्तू म्हळ्यार एक शास्त्र भारतांत तूं ज्योतिशाचे मणकेच आशिल्ले म्हूण विसरला. ज्योतिष्य मुखार येयले वास्तू म्हळ्यार बहुशा ते मध्यकालीनांत म्हळ्यार मध्यांत तूं टायमान तूं बहुशा ते उणी जाल्ली की ते नाश जाल्ली की कसं म्हूण गोतना वास्तू ज्योतिश्य तितले आयच्या काळात तितले वयर वचचे न्ही. तशें म्हणटना जना कसं आसा म्हळ्यार वास्तू विशयार स्वल्प नॉलेज उणें आसा आनी वास्तू बरें कांय ना बा तशें कसलें आसा. आतां प्रत्येक मनशाक वास्तू म्हळ्यार कितली इम्पॉर्टंट जाता म्हूण एक सनकोन जना मना वचता ते सांगू येता. वास्तू इज मोर इम्पॉर्टंट दॅन तुम्ही वास्तू केल्यार तुमगेल 70% एस्ट्रोलॉजी तशी सेट जाता.
जशी वास्तूंक तूं सोळ घेवन असत 4 कार्डिनल डिरेक्शन असतात ती तातूंत सब कार्डिनल डिरेक्शन एक त्या 16 झोनय पुरा 5 एलिमेंटा कनेक्टेड आसा आणि 9 प्लॅनेट्सा कनेक्टेड आसा तुम्ही ते घर जशी बॅलन्स करतात तुमगेल एस्ट्रोलॉजी तशी सेट जाता तशी चेंज जाता जशी तुमगेल एस्ट्रोलॉजी तुमगेल्या टाइम येत तेन्ना वास्तू तुमगेल घरांत रिकता आणि ते चेंजेस हाडता करेक्ट आता आमगेल्यान तुवें ಸ್ವಲ್ಪ म्हळ्यार आता मी एक आग्नेय मूल म्हळ्यार शुक्र समजावका म्हण जाल्यार एक मनशाले एक शुक्र ग्रह समजावका म्हण जाल्यार एक वास्तू आमी सायडाक येता म्हळ्यार वास्तू शिकिला हांव सांगिल तुमकां आता पక్కనే एक आग्नेय कोणे सम केले म्हण जाल्यार पక్కనే तुमकां शुक्र ग्राचारांतू जातकांत वायट आसा म्हण जाल्यार ते समजाव चान्सेस आसा म्हण तुमी ताका रिलेट करता आसा मोस्टली आता तुमगेल वास्तू प्रकार कसं करूं शुक्राक कोण कोणी एक वाईट विंगड प्लॅनेट हिट करता ते तुमकां कळटा आणि ते ऑटोमॅटिक तुम्ही बॅलन्स करता ती आता समजा शुक्र तुमकां वाईट दिता असं आणि अग्नेय कोणांतू तुम्ही ब्लू कलर घाल्ले म्हळ्यार ते वास्तू दोष क्रिएट जाता म्हणून तुमकां ती बाध जाता करेक्ट तर तुमगेल घरांत कलर्स ऑल्सो प्लेस मेजर रोल जेन्ना तुमगेल ग्रह वाईट असतात पळय तेन्ना तुम्ही ऑटोमॅटिक रॉंग कलर्स घरांत यूज करतात आणि तशी तुमगेल लायफाक क्रिएट जाता जेन्ना तुमगेल ती बाद उण जावचे येता तेन्ना तो वास्तू कन्सल्टंट घरा भितर रिकता आनी तो समजून वता यस तसं एस्ट्रोलॉजींतू म्हळ्यार जातकांत दिसता ಸ್ವಲ್ಪ प्रॉब्लेम्स आमी वास्तू समकोरचे मुखांतरी आमगेले जातकाचे परिहार सोदूं येता म्हूण सांगची तुमी वय वय ओके 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 वास्तू केल्यार तुमगेल 60 to 70% एस्ट्रोलॉजी तशी समजता आता एक प्रति मनशा वेरी वास्तू म्हळ्यार कितली इम्पॉर्टंट आणि ताका कसले जावका म्हण एक सांगू येता आता प्रति एकल्याक म्हळ्यार कसले जावका म्हळ्यार ताणें डेली रुटिनांत कशी वास्तू म्हळ्यार इम्प्लिमेंट कोर येता आता स्टार्ट घरातून वास्तू ये पुरा जाणा खातीर इम्पॉर्टंट मन पुरा जाणाक ताचे इम्पॉर्टन्स कळका पुरा जाणान स्टार्ट करची याची मेगेल कर्म हांव लायक करता मेगेल देव वाईट करना अशी जनान मस्त म्हणटल जन असो ती बट तांगेल तेन्ना ते नशिबांतून असता वास्तू मस्त इम्पॉर्टंट आसा इतल्या म्हळ्यार हेल्थ वेल्थ हॅपीनेस स्टेबल अभ्यासा खातीर कशी तांकां फोकस करता तांकां कसं खंयची लायफान तूं कसं हें करता खंयची फिल्ड तांकां वचता तुमगेल बिझनेस रिलेटेड इश्यूज ब्लॉक पेमेंट प्रोडक्टिविटी तुमगेल प्रॉफिट टर्नओवर इन्क्रीज करता लिटिगेशन केसेस हे पुरा सॉल्व जाता तुम्ही एक वास्तू केली सताना आता वास्तू डिफेक्टस म्हूण कशी घालता एक मनशाले वास्तू डिफेक्टस म्हूण कशी घालता आता हांव एग्जांपल अशें दिवचें तुमगे लागीं आता एक मनीस एस्ट्रोलॉजराला वता कळ्ळो तुमकां त्या एस्ट्रोलॉजराक वास्तू विशीं मस्त ज्ञान ना म्हणलें की अशीच एग्जांपल हांव सांगचें तेन्ना कसं म्हळ्यार जो व्यक्ती तुमगेला येता वास्तू कन्सल्टन्सीक हांव एस्ट्रोलॉजराला चमकलो म्हाका एस्ट्रोलॉजरान प्रिडिक्शन केल्लें बट पुरे समज जाल्यार मिगेल प्रॉब्लेम समजता ना तशें म्हणटा तुमी वास्तून तूं कशी कनेक्ट करता ताका एस्ट्रोलॉजीन तू सुपरफिशियल फॉर सम टाइम थोडे दिसा खातीर तुमकां हेल्प मेळटा म्हणटा जेन्ना तुमी वास्तू बॅलन्स करता ती तेन्ना तुमकां परमनंट सॉल्व जाता प्रॉब्लेम हिलिंग असो कसलेय असो तुमकां ते टेम्पररी सोल्युशन दिता एक पटी तुम्ही वास्तू बॅलन्स करता पळय घर ताचे मागीर तुम्ही ज्या काम करता ते परमनंट जाता इथे म्हळ्यार तुम्ही ते 5 एलिमेंट्स तुम्ही बॅलन्स करता असं वास्तू करची म्हळ्यार तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी कशी करतात लायफान तू सेक्युअर करतात तशीची वास्तू करची म्हळ्यार इन्शुरन्स कोर्स तुमगेल घराक सो दॅट इवन कोविड टायमाक मेगेल क्लायंट्साक कसले त्रास जाले ना आता मस्त जनाक सांगायचे हा ना ले आता वास्तू म्हणली कुडले आता मी चड म्हळ्यार आता
चड पळोवच कशें म्हळ्यार ओन हाऊस आनी रेंटेड हाऊस दोन नमान्याची जन असताची. घरान तूं वास्तू समकोरका म्हणटना मस्त जनाला अभिप्राय कसा म्हळ्यार हे आमगेल ओन हाऊस न्हय. तसं देखून ओन हाऊस असला भोवशा आमगेल जिवनान तूं एफेक्ट करचा अशें पोर दिसता. बट भाड्या घर म्हळ्यार रेंटेड हाऊस देखून हे आमकां कसले प्रॉब्लेम दाखयना म्हळ्यार एक अभिप्राय आसा. ह्या विशयार तुमगेलें सजेशन कसां? ओन जितले तुमगेल ओन हाऊस आसा जंय तुम्ही राबतात ती एनर्जी तुमकां इफेक्ट करता तितलेच रेंटेड हाऊसय तुमकां इफेक्ट करता. जशें हांव एग्जांपल दिलें सूर्याची एनर्जी तुमकां येता तुमी खंय वचत ती येता. रेंटेड हाऊस तुमगेल घर आसची तशीच वास्तू डिफेक्ट वास्तू दोष जे आसत ते जो पण त्या घरा राबता ताका इफेक्ट जावच्याक आसा. तुमगेल घर हे सबकॉन्शियस माइंड आणि जशी तुम्ही घर दवरतात तशी तुमगेल सबकॉन्शियस माइंड ते पिकअप करता आणि जसे तुमगे घरा भायर वतात ते प्रॅक्टिकल माइंड लॉजिकल माइंड जातात आणि म्हणून रेंटेड हाऊस असल्यार ते इफेक्ट जाता. ओके अक्काची एक अटॅच जावन आनी क्वेश्चन निमितावा रेंटेड हाऊस म्हणून हांव कसले सांगलें म्हळ्यार मस्त जनाले अभिप्राय कसा म्हळ्यार वास्तू म्हणले कुडले ह्या वोणा ती मान काडी त्या वोणा ती मान काडी ह्या रूम चेंज करी ह्या रूम हॉड करी ह्या रूम सान करी तशें आसा म्हळ्यार स्ट्रक्चर चेंज करका म्हणून. तशें आसतना रेंटेड हाऊसान मस्त जनाल मनांत कसं आसा म्हळ्यार आमी कसले स्ट्रक्चर चेंज करूं जायना. आतां तुमी सांगलें रेंट हाऊसय हें करता म्हूण कसं प्रभाव दिता म्हूण सांगून रेंट हाऊसान आमी कसले स्ट्रक्चर चेंज करूं जायना म्हणटना आमी कसं करचें म्हणाल अभिप्राय आसा. हांव निम्मूच कसं लायक म्हळ्यार स्ट्रक्चर चेंज करूनच वास्तू बदलावण जावका की एके एज इट इज आमी ಸ್ವಲ್ಪ चेंजेस करून कोर येता. रेंटेड हाऊसा विशय सांगलें जशी वास्तू आमगेल मॉडर्नायझेशन जाला तशी वास्तू चेंज जाला करता सना इंटरप्ट करता. आता तुम्ही मुंबईत तशें मुंबईत असतं म्हणता तुम्ही म्हळ्यार आमगेला म्हणके हांगा कोंकणी तशी उलोवका म्हणना तुम्ही मध्ये मध्ये इंग्लिशान आराम तुमकां कशी कम्फर्टेबल जाता तुम्ही तशी कम्फर्टेबल आन्सर कोर येता म्हळ्यार तुम्ही आन्सर करतना चड कोंकणी फोकस करका म्हण म्हळ्यार हांव तुमकां सांगची कसं म्हळ्यार कम्फर्टेबल जावन उलया. ओके 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 सो Miguel USP ची असं वास्तू विदाउट डेमोलिशन Miguel USP ची असं वास्तू विदाउट डेमोलिशन जशी मॉडर्न जात सांगेल वर्ल्ड तशी तशी वास्तू ही मॉडर्न जात सायन्स त्या लेकार ग्रो जात आणि टोटली सायन्स बेस्ड वास्तू आसात. तो एक डिमोलिशन इज नॉर्थ ईस्ट टॉयलेट खंय वचच्यानच ते तुमकां क्लॅरिटी ऑफ माइंड दिना हेल्थ इश्यूज दिता डिमेन्शिया दिता मस्त बाधे दिता फायनान्स प्रॉब्लेम दिता. बाकी पुरा तुम्ही कसले तुंडे विदाउट एनी ब्रेक डिमोलिशन यू कॅन डू वास्तू कसले कोरका म्हणना जशी फ्लॅट असत तशी ताजी बेस्ट वास्तू करूं येता विदाउट एनी डिमोलिशन एक्सेप्ट टॉयलेट इन द नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टा टॉयलेट असल्यार भारी बाधा कोणाले घरान वचच्यान नॉर्थ ईस्टा टॉयलेट नॉर्थ ईस्टान तूं टॉयलेट आस म्हणून जाल्यार फर्स्ट प्रिफरन्स कसं म्हळ्यार तुम्ही बेटर टू म्हळ्यार घर चेंज करचें बेटर म्हणून तुमगेलें एक ऑप्शन म्हळ्यार तुमगेलें एक सजेशन ते असल्या मात्र इतली म्हळ्यार तुम्ही तुमगेल हेल्थाक डॉक्टराक हॉस्पिटलाक रुपये घालचे की न्ही आयदर ते WC काण सोडका जावं घर शिफ्ट करका रेंटेड असता जाल्यार ओके नातल्यार ते मस्त वाद दिता. ओके आता एक एक दिक्का विशयार मागीर येता ಸ್ವಲ್ಪ लेटर. आता कसं म्हळ्यार रेंट हाऊसान तो एके नाका नॉर्मली जनरल एक हाऊसान तो आमी कसले डेमोलिशन करना अशी कसं चेंजेस कोर येता खंयची खंयची दिक्कान म्हणून एक सणाची सांगू येतो. तुमकां जर अभ्यास एज्युकेशन रिलेटेड असता जाल्यार इतके चेडूवाल बुक्स तुम्ही दवर येत वेस्ट ऑफ साऊथ वेस्टान तू ताजेन चेडू फोकस करतात अभ्यासान तू वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट इज एक सना इंटरप्ट करता आमी बेटर आमी जना करता जाव तशी
आम्ही ईस्ट तुला नेऊया एक नॉर्थ ईस्ट तुला नायल्यार जाता नॉर्थ ईस्ट तुला Okay. मागीर ईस्ट येवन आमी एक राउंड देवया जना ಸ್ವಲ್ಪ क्लॅरिटी सो नॉर्थ देखून येऊया कोण जॉब करता असं ताका प्रमोशन मेळना सॅलरी हाईक जायना त्याच्यामुळे नॉर्थान तू उत्तरान तू थंय कसलपुणी इम्बॅलन्स वास्तू दोष थंय आता क्लायंट्स तुमगेले टिकना क्लायंट्स येना क्लायंट्स येवन वता ती कन्वर्ट जायना हाजो अर्थ नॉर्थान तू जसं की वास्तू दोष असं थंय काही रेड कलर असं टॉयलेट असं हाजो म्हळ्यार तुमकां हे ऑपॉर्च्युनिटीज क्लायंट रिलेटेड प्रॉब्लम प्रमोशन रिलेटेड इश्यूज येतले हेल्थ इश्यूज मोस्ट ऑफ द हेल्थ इश्यूज मस्त जाणांक मस्त बाद आसतात हेल्थ इश्यूचे त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट हे दोन झोन्स आसा हेल्थ आणि इम्युनिटीचे थंय रेड कलर टॉयलेट असले पळयल्यार ते टॉयलेट असल्यार ब्लू टेप घाल्यार तुमकां थोडे रिलीफ मेळटा रेड कलर काडल्यार तुमकां वापस आनी थोडे बाद उणी जाता नॉर्थ ईस्ट म्हळ्यार देवस्थान दवरता ती देवस्थानांत आमी तांबडी रेड कलर क्लॉथ दवरतात देवस्थानांत ते दवरूं ना ते दवरल्यार कोपू लढाई हे पुरा मस्त ओके नेक्स्ट देन कम्स ईस्ट झोन ईस्ट झोन ईस्टाचे 3 झोन्स आसत ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट ईस्ट आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ईस्ट झोन असं तुमकां जगा लोक कनेक्ट करून दिता तुमकां रिक्रिएशन फन तुमगेल चर्निंग थिंकिंग तुमगेल डिसिजन मेकिंग हे पुरा इस्टा देखून येता हे झोन इम्बॅलन्स म्हळ्यार तुमगेला राईट कनेक्ट्स येशना तुमगेल मीटिंग पोस्टपोन जाता तुम्ही तुमगेला राईट टीम नसतले तो हांगा टॉयलेट आस म्हळ्यार जो गॅस स्टव असल्यार ते पुरा ट्रीट करता कलर्स रॉंग असल्यार ताका म्हणटात एंटी एलिमेंट्स एंटी कलर्स एंटी एक्टिविटी वॉशिंग मशीन असल्यार ते तुमगेल कनेक्शन तुमगेल लागीं येशना मिटिंग्स केन्नाय पोस्टपोन जाता रावता मागीर येता फायर झोन साऊथ झोन साऊथांत येता साऊथ ईस्ट साऊथ ऑफ साऊथ ईस्ट आणि साऊथ साऊथ ईस्ट झोन आस तुमगेले कॅश लिक्विडिटी झोन तुमगेल कॅश येवचे तुमगेल लिटिगेशन केसेस गव्हर्नमेंट आउट प्रॉब्लम्स हांगा इम्बॅलन्स असल्यार तुमगेले मस्त कोर्ट केस गव्हर्नमेंट आउट लढाई हे पुरा जाता आसता साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ऑफास हेल्थ झोन आणि कॉन्फिडन्स झोन आणि ब्लॉक पेमेंट रिलेटेड वरान साऊथ झोन तुमगेल ब्रँडिंग फेम रिकग्निशन तुमकां रिलॅक्स दिता ते झोन टॉयलेट असल्यार तुमी केन्नाय रिलॅक्स नसतात लायफान So yeah, in Agni is related to your cash liquidity, confidence, relaxation. Agir west yata west of southwest zone, west of northwest zone, and northwest zone. So yeah, space element. Sorry, aje pude southwest and south of south. Southwest zone stability दिती तुमच्या लाइफान रिलेशनशिप ये पितृ झोन पितृ डायरेक्टली कनेक्टेड या झोन तुम्ही तुमगेल एन्सेस्टर पितृल फोटो या झोनात दवरता आणि एकदम हॅपी असतात या झोनात तुम्ही दवरल्या पितृ झोन स्किल्साची झोन आहे रिलेशनशिप कोणाले वार्डिक जायना त्यारी हांतू इम्बॅलन्स असल्यार वार्डिक प्रश्न चेडू जायना कोणा कन्सीविंग प्रॉब्लेम असल्यार या झोन रिलेटेड साऊथ वेस्ट मागीर वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट सेविंग आणि एज्युकेशन येता एज्युकेशन अंतू तुमकां कसले चेडू बाद दिसतात अभ्यासाक म्हळ्यार थंय कसल कोणी मोबाईल लॅपटॉप कसल कोणी दवरला ज्याच्या निमित्ताने ते अट्रॅक्ट जाता आणि कोणी म्हणता हांव मस्त कमायता मात्र मेगेल्या सेविंग वरना रुपये खंय वता म्हणून कळना हे झोन असतो वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट एज्युकेशन
आणि सेव्हिंग. मागीर वेस्ट झोन प्रॉफिट एंड गेन. Whatever income we earn comes from this zone. West zone is also for manifestation. तुम्ही एक चिठ्ठी बरोवन घाला सांगा तुमका कसं जाय ते फुलफिल जाता. आणि मागीर एक वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट इज अ डिटॉक्स अँड डिप्रेशन झोन. मागीर येता नॉर्थ वेस्ट झोन सपोर्ट. तुमका कोणालाय सपोर्ट जावका, कोर्ट केसा खातीर सपोर्ट जावका, तुमगेल क्लायंट्स, युअर फॅमिली फ्रेंड्स, तशें बँक लोन तुमका पुरा नॉर्थ वेस्ट तुमका लेखता तुमका बँक लोन मेळ ना म्हळ्यार नॉर्थ वेस्टाक कसली प्रॉब्लम आसा. North West is attraction zone which helps you to attract business from this zone. So अशी हे 16 झोन असत ज्याचे निमित्त each zone has its own attribute. आणि ताजे निमित्त ह्या कसं प्रॉब्लेम्स तुमगे लाईफ येतात तुमगे जागाची प्रेशर ऑफ whatever you want to ask you can ask from your house. खंय वचका म्हणून तुमगे घरान तू पुरा असत. आता अशी जनरल निंगूचे आता बेज म्हणून म्हणताना आता मी सांगचे ಸ್ವಲ್ಪ ಐಡಿಯಾ वास्तु विषय असल्यार तांकां अर्थ जातले. बट आमी 16 दिक्कू म्हणली ಕೂಡಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಫಸ್ಟಕ್ಕೆ ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ जाता. ಜನಕ 8 दिक्कू म्हणल्यार कन्फ्यूज जाता. फस्ट तांकां बेस कसं म्हणल्यार 4 दिक्कू गोत अशें म्हणल्यार बेस लेवलार हांव सांगचे जनरल लेवलार. आता तशें आमी सांगता म्हणल्यार आता मी देव बोलला म्हण म्हणताच म्हळ्यार देवाल जागो. एक अग्नी मोलो म्हण म्हणताच म्हळ्यार बसर अशें तसल कसले जाग. आनी एक आसा म्हळ्यार बेडरूम जल्वा आनी एक टॉयलेट. हे चारी फस्ट बेज लेवला तुला आमी एक तांकां एक नॉलेज दिवच जाल्यार हे चारी म्हणाले खंयच्या दिक्कांत आसूं का. आता न्ही तुमी सांगायची फस्टाक मागीर हांव क्वेश्चन दिता. चारी म्हळ्यार देवा ಕೂಡ सो देवस्थान घरान तू एक ईशान्य कोण जो वेस्ट हे 2 जाग आस घरान तू या 2 जागेन तू कोण येतं. बेडरूम्स असं बेडरूम्स तुम्ही हेड ऑफ द फॅमिली क वेस्ट ऑफ साउथ वेस्ट हांतू मास्टर बेडरूम हांतू मास्टर बेडरूम आनी चेडूवाल बेडरूम म्हणून तेन्ना कशें करूं. मास्टर बेडरूम साउथ वेस्ट वेस्ट साउथ वेस्ट आणि चेडूवाल रूम ईस्टान तू करूं ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टान तू. आणि न्यूली वेडेड कपल असल्यार तांकां नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट करूं. आता टॉयलेट्स 3 अवॉइड झोन्स आसा ती 3 अवॉइड झोन्स आनी तू टॉयलेट असल्यार तुमकां कसले ट्रीटमेंट करता म्हणून ना. खंयचे पळय ईस्ट ऑफ साउथ ईस्ट साउथ ऑफ साउथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट हे 3 अवॉइड झोन तुम्ही टॉयलेट्स केल्यार तुमकां कसले ट्रीटमेंट करता म्हणून. मला थंय कोरका वा टॉयलेट की अवॉइड कोरका थंय कोरका अवॉइड झोन मागीर इट इज बॅड झोन. सो तुम्ही थंय टॉयलेट करूं येता. ओके. आता म्हणून बिल्डरा सांगताना हांव सांगचे तुम्ही या 3 अवॉइड झोन तू टॉयलेट दिया ती आणि 50% वास्तू तशी सेट आसा. आता अनेक कसं म्हळ्यार आता तुम्ही आता एक जनरल एक नॉलेज कसं म्हळ्यार ईशान्यान तू म्हळ्यार नॉर्थ ईस्टान तू देवाकोड अग्निमुल्यान तू वसा ते एक जनरल नॉलेज. प्रत्येक घराक एंट्रन्स म्हणून आसता एंट्रन्स खंयची की एक फेज ईस्ट फेस की साउथ फेस की नॉर्थ फेस की कसं की एंट्रन्स डिपेंड जावन आमगेले त्या मुल्लो चेंज जातो. कसले एंट्रन्स आसा तुमगेल घर तुमगेल एंट्रन्स आदून ब्रीथ करता. तुमगेल घर ब्रीथ करता तुमगेल एंट्रन्स मेळटा हे कसले गॅरंटी ना. पण टक्क ट्रीटमेंट आसत कसलेय नमुन्याचे. तुम्ही साउथ वेस्ट जन म्हणटा घर सोडून वचता कसलेय जरूरत ना. वी कॅन ट्रीट दॅट. एच डायरेक्शन म्हणजे एक डायरेक्शन 8 एंट्रन्स असतात तातूंत 2 एंट्रन्स मात लायक असतात. साउथांत 2 लायक ईस्टांत 2 वेस्टांत 2 साउथांत 2.
बाकी रेस्ट यू हॅव टू ट्रीट द एंट्रन्स आता अँड यू गेट व्हेरी गुड रिझल्ट आफ्टर ट्रीटिंग इट. आता वास्तूंतुची मस्त वास्तू असं चैनाचे फँगशुई वास्तू तशी मस्त असं तुमगेल खंयची वास्तू म्हळ्यार सायंटिफिकल वास्तू की त्या खंयची वास्तू तुम्ही स्टडी करून सांगचे. सायंटिफिक वास्तू टोटली सायन्स बेस्ड आम्ही फर्स्ट लेआउटान काम करचे. आम्ही लेआउट घेतात ती एक क्लायंटाला फर्स्ट लेआउट घेतात टू द स्केल प्लान फर्निचर प्लान म्हणतात आता. वासर खंय आस, सोफा खंय आस, बेड खंय आस, कबड खंय आस, लॉकर खंय आस, स्टडी टेबल खंय आस, ऑफिस खंय आस, आजकाल वर्क फ्रॉम होम आसा त्या पुरा आम्ही टू द स्केल प्लान म्हणतात फर्निचर लेआउट त्या फर्स्ट घेतात. मागीर गुगल अर्था दोन मॅग्नेटिक नॉर्थ म्हणून मागीर आम्ही ग्रिड करतात. मागीर ते सॉल्व झोन मागीर ती अवॉइड झोन्स टॉयलेट खंयची झोनांत आसता. फर्स्ट थिंग जेन्ना आमी क्लायंटाले वतात तेन्ना तागेर फर्स्ट प्रॉब्लम्स निघतात कसं कसं आसता. तो म्हणटा मागेल चेडू अभ्यास करना, मागेल दुवेल वाडीक जायना, मागेल मस्त रुपये ब्लॉक जातस, बिझनेस मना, मस्त लिटिगेशन केस असत ते बरोवन घेवचे. तेन्ना आमी ते ग्रिड करतात तेन्ना आमकां कळटा की खंयच्या निमित्त ह्या थागेल प्रॉब्लम्स आस लायफान. जशी साउथ ईस्टा टॉयलेट आसा माणसांन ताका ट्रीट करता. वेस्टा टॉयलेट में तो बिझनेस करतस मात तो रुपये कमायना फ्लश जातस. ऍक्टिव्हिटी ऑफ टॉयलेट इज फ्लशिंग अवे. त्या झोन त्या फ्लश करता टॉयलेट त्या झोन आस वयसतान. तो त्या लेकार त्या ट्रीट करचे. कलर्स घरान तू मस्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ती त्या पंचतत्वाची रूपांत असतात त्या घरान. सो त्या बॅलन्स करचे मागीर ते मस्त इम्पॉर्टंट आसा. घरान तू तुम्ही खंय कसं कलर्स यूज करतात. हांव ताजे खातीर निमिल्लें म्हळ्यार वास्तू म्हणटाना आतां केलो जाण तांतू कलर्स हे दिक्का इम्पॉर्टन्स दिनाचे. केलो पिरामिड आनी कसं की एक टॉयज एक कसं की एक बेल्ट ताका पुराय म्हळ्यार ते कसं वास्तू ते फँगशुई कसं ते फँगशुई ते म्हाका हांव फँगशुई ते चड काय हांव ताजेर अभ्यास करनी बट हांव जे करता ताजेर मस्त 95% सक्सेस रेट आसा. आणि हे टोटली सायंटिफिक बेस्ड आसा. आणि जेन्ना आमी पेपरार दाखो येते प्रॉब्लम खंयच्या निमित्त तुमकां लायफान येतस इट्स लायक अ मिरेकल. तुम्ही कोरू भितर एक 21 दीस मागीर रिजल्ट येवचे चाललात तुमकां. पिरामिड्स यूज करता हांव 3 पिरामिड्स वयर तुम्ही यूज करू ना. इतल्या पिरामिड्स 108 टाइम्स एनर्जी एनहान्स करता. आणि त्या पुरा कडेन पिरामिड्स दवरचे इज नॉट गुड. देवस्थानांतू कशी गोपूर म्हळ्यार गर्भगुडी मात्र वयर एक पिरामिड आसतकी तशी पुरा कडेन पिरामिड आशिल्ली एक कसं की वास्तू संबंध तशी लागकी कशी ते. एक एग्जांपल दिता मास्टरपीस ऑफ वास्तू. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग वास्तू एग्जांपल. जशी वन ऑफ द रिचेस्ट टेम्पल इन द वर्ल्ड विच इज द रिचेस्ट टेम्पल इन द वर्ल्ड कैन यू टेल मी. अनंत पद्मनाभ की तिरुपति. Tirupati is one of the richest temple. Okay. So as per Vastu, the masterpiece of us. ते सुरवे काळान तू त्या ऋषीमुनीन इंट्युटिव्हली ती जाग शोधून ती जाग केली. सो ते तिरुपती टेम्पल पळयल्यार इट इज इन द स्क्वेअर शेप. चारही तर्फेच्यान रोड असता का आणि थोडे एक्सटेन्शन आस नॉर्थ ईस्टान तू. नॉर्थ ईस्ट एक्सटेन्शन इज ऑलवेज गुड. Influx of electromagnetic energy starts flowing from northeast. आणि ताचे निमित्त मस्त हाय एनर्जी असते. आणि नॉर्थ ईस्टान तो केन्ना उद्दा असू का ते शर्वरी एक पॉन्ड आस आणि ताचे निमित्त ती एनर्जी अपलिफ्ट करता थंयचे. आणि साऊथ वेस्ट हिल्स आस आणि साऊथ वेस्ट केन्ना हेवी असू का टेम्पल वेस्ट आस. आणि जेन्ना तुम्ही प्रे करता ती तुम्ही मॅनिफेस्ट करतात थंय वचून. तांची किचन साऊथ ईस्ट आस. हुंडी भुजगाची देवता भुजग देवता मॅनिफेस्ट मागीर तुमकां मेस्मरायज करता. तुमकां कळना तुम्ही त्या हुंडीन रुपये कशी घालता ती.
थंय बोरी कडल्यान भांगर रुपय घालतात जन तुम्ही विचार करना ती. सो सेम वास्तू तुम्ही तुमगेल घरांत ऑफिसांत आणि फॅक्टरीजांतूय घाली येतं आणि अट्रॅक्ट करू येतं तसल नमुन्याची रुपय. आता आनी कशें म्हळ्यार ಕೆಲವು वास्तू लेडीसांक वायट, एके चेडूवांक वायट, एके जेंट्सांक वायट तशें आसता. हांव आयकलां प्रकार. तुमगेल प्रकार कशी म्हळ्यार हे दिक्कांत कसले एक एवॉर्ड म्हळ्यार नहीं आशिल्ले वस्तू थंय आसा म्हणजे जाल्यार की नहीं आशिल्ले कसले एक स्ट्रक्चर थंय आसा म्हणजे जाल्यार ह्या बैल मनशाक मस्त वायट म्हूण तशें कसं कितें आसवा ना अशी पुरा कसले ना बायल मनशा वायट मनशा असल कसले ना वाचतून तू एक पटी तुम्ही बॅलन्स करतरी रिझल्ट तुमका पुरा जाणा येता. एक जणाक रिझल्ट या ना म्हळ्यार तागेल्या मागीर एस्ट्रोलॉजीर काम करून ताका रिझल्ट दिवं येता. अशी कसले वाचतून तू कसले ना बायल मनशा वायट आणि ह्याक वायट. एक पटी तुम्ही पुरा बॅलन्स करतरी पुरा जणा रिझल्ट येवचे चाल जाता. ओके. आणि रिलेशनशिपा वयर कसले इफेक्ट पडता की वास्तू निमित्त मस्त. तू ना इफ यू नेम इट एव्हरीथिंग हॅज सोल्युशन इन वास्तू. रिलेशनशिप साऊथ वेस्ट इज अ झोन रिलेटेड टू रिलेशनशिप. थंय ब्राऊन कलर जावं टॉयलेट आस प्लांट्स दवरला ते असल्यार रिलेशनशिप इश्यूज येतात. ओके. म्हळ्यार इवन नॉर्थ ईस्ट वरान दोन व्हीव आसता. दोन व्हीव म्हळ्यार एक एकलो येवन सांगता कसं म्हळ्यार एस्ट्रोलॉजराला एकलो येवन सांगता हांव भायर समजता जाल्यार म्हाका घरा गेल्ले कूडले टेन्शन जाता, घरा गेल्ले कूडले कोप येता. एस्ट्रोलॉजर तागेले म्हळ्यार एक चौकटान ते पळयता म्हळ्यार तागेले म्हळ्यार हांतू तो घरांत तूं कसले एक राहू संबंधी कसले तोंदरे की नागा संबंधी की कसले एक बीदी की तशें कसले सांगता म्हणलें क्या. बट वास्तूंतय वास्तू प्रकारे तुम्ही ते घरा मात्र टेन्शन कसल्या एका मनशाक वास्तू डिफेक्ट प्रॉब्लेम म्हणचे तुम्ही 100%. तो जाऊ रॉंग झोन आणतून इद्दत असं नॉर्थ ईस्टाक कसं की प्रॉब्लेम असं नॉर्थ ईस्टा रेड कलर असं इम्बॅलन्स नॉर्थ ईस्टा एक म्हणटा कळना म्हणून ताका कोप येता. ईस्ट साऊथ ईस्ट वरान झोन असत आमकां मस्त खूप येता तुम्ही न्हिदल्यार. सो ताका कळना तो घरान येवन कसं करता ते एनर्जी सगळे वेळ हावी जातात आणि तो तशी बिहेव करता. एव्हरी इमोशन इज द रिझन ऑफ द वास्तू वेर यू स्टे. आता एक्झाम्पल इमोशन आणि बिहेवियर कंट्रोल बाय द वास्तू. आता एक्झाम्पल दिवचे जाल्यार बामण बायलेक अशी हांव एक्झाम्पल दिवचें रिलेशन्सान मस्त रिलेशन येता अनु पुत्ताक एक पुत्ता आनी आमा तशी. आतां एक बामण बायलेले केन्ना पळयल्यार थंय घरांत तूं कसले एक कॉन्फ्लिक्ट जाता अशें म्हणजे जाल्यार ते खंयचे निमित्त आसता पुराव म्हण वास्तू कॉन्फ्लिक्ट जाता म्हळ्यार साऊथ वेस्टान तूं आमी मस्त डिवोर्स केसेस स्टॉप केला वास्तू करून. साऊथ वेस्टान तूं प्रॉब्लेम हांव सांगेल पळय टॉयलेट ग्रीन कलर हे पुरो असल्यार प्लांट्स दवरल्यार तो वर्ल्ड आउट डिस्कनेक्ट जाता आणि तागेल रिलेशनशिप इश्यू आसता. सेकंड नॉर्थ ईस्ट ताका कळना तो अशी बिहेव कसले करता. नॉर्थ ईस्ट म्हळ्यार तुमगेले मात्ते हेड ऑफ द वास्तू पुरुष थंय इम्बॅलन्स म्हळ्यार ही वील नॉट थिंक लॉजिकली आणि तातूंत तशी तांगेल बिहेव जाता आणि तांगेल फायट चालू जाता फॉर नो रिझन. तुम्ही ते कशी सम करता बॅलन्स करतरी मस्त रिलेशनशिप इश्यू सॉल्व केला आम्ही. इवन त्या लिटिगेशन केस तेवे सेम की कोर्ट केसेस तेवे तशी जात की केसेस एकदम कोर्ट केसेस मस्त लायक प्रॉब्लेम सॉल्व केला आम्ही. एक एक्झाम्पल दिता दिमापुरांत 500 एकर्स लँड आशिल्ले 45 years लिटिगेशन केस आशिल्ले आणि तेन्ना तांणी केस लेखील ते सरली म्हणून काय करूं जायना. मागीर हांव चॅलेंज घेवन 6 months तांकां रिझल्ट दिले तांगेल आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट जाले. सो साऊथ ईस्ट झोनान तूं कसंय इम्बॅलन्स म्हळ्यार लिटिगेशन केस जाता. नॉर्थ वेस्टान तूं वेस्टान तूं हे 3 झोन्स रेस्पॉन्सिबल आसा लिटिगेशन केसा खातीर आणि यू कॅन सॉल्व दीज केसेस वंडरफुली.
तसला खंयचे एक प्रॉब्लेम आला की आता चर्तीच्यान एस्ट्रोलॉजराला वताची वास्तू केतना म्हणणारी एक कन्स्ट्रक्ट करताना फस्टाक आमी पळयताचे मोस्ट ऑफ दी पीपल कसं नाही कन्स्ट्रक्शन करताना एक बिल्डराला विशय सांगता म्हणजे जाल्यार खंयचे एक बिल्डर आत्ता म्हळ्यार रिसेंटली हांव सांगचें एक 30-40 इयर्स बॅक न्ही ऑलमोस्ट पुरे वास्तूक संबंध पावन करता आसा की बिल्डरचे कशी म्हणून त्यांनी कॉम्प्लेक्स वास्तू लेकार करच्या पुरो एनर्जी अपलिफ्ट करता पुरो बट बिल्डिंग अपार्टमेंट्स एज पर वास्तू तांकां मस्त डिफिकल्ट जाता दिवचे तांकां 4 कडेन एंट्रन्स येता मागीर कट शॅक्स क्रॉस व्हेंटिलेशन त्या दिवची मातशी तांकां दिवच्या जायना त्या वास्तू लेकारी बट आनी एक काम करता नॉर्थ इस्टा टॉयलेट दिवच्या ना आणि त्यांनी त्या 3 अवॉर्ड झोनान तू टॉयलेट जाल्ल्यार 60% वास्तू कंप्लायंट तांकां फ्लॅट मेळटा तन्नी कसं कोर बिल्डर्सान जल्दीतले समकोर पळयत की कशें ते एक्चुअली वय त्यांनी ते पूरा प्लान करूं येता 4 तर्फेच्यान एंट्रन्स असल्यार यू कॅन प्लान एज पर वास्तू तुम्ही फुल कॉम्प्लेक्स फर्स्ट त्याची एनर्जी फर्स्ट ते 5 एलिमेंट्स आणि फर्स्ट ते तुमचे कॉम्प्लेक्स बॅलन्स करता राईट एंट्रन्स मागीर अंडरग्राउंड वॉटर टँक जावं स्विमिंग पूल राईट जागेर आसूं का मागीर सीवेज खंय घेता ती अंडरग्राउंड वॉटर टँक्स खंय घेता ती टेम्पल खंय घेता ती हे पुरा मस्त इम्पॉर्टंट आसा ओपन एरिया खंय सोडता ती जेन्ना तुम्ही नॉर्थ इस्ट ओपन दवर न्हू ती एरिया तुम्ही क्लियर दवरतात तेन्ना त्यांची एनर्जी विंगड आसा अनेक जनाक नॉर्मल क्वेश्चन्स अशें कशें म्हळ्यार मलगड्याल केलो फोटोस आसताची आतां तांणी मस्त प्रोग्राम आनी पळोवन तांकां एक कसं दिसता म्हळ्यार तांकां एक मना दिसता कोणाल्या निमिनातल्यार मलगड्याल फोटो खंय दवरचे देवाल फोटो पण कळता इस्ट पितृ फोटोस खंय दवर येता एन्सिस्टर्स फोटो साऊथ वेस्टान तू दवरका ते पितृ स्थान थंय दवरल्यार तांणी खुशेर आसता ती तशें तांणी ब्लेसिंग्स ते म्हळ्यार एन्सिस्टर्स म्हळ्यार ते इट इज रिलेटेड टू द ब्लेसिंग्स DNA RNA तांणी हॅपी आस म्हळ्यार आमगेल बॉडीन तू DNA RNA दे आर हॅपी सडनली तुमकां एक एक पाटी यू फील व्हेरी अनहॅपी so that DNA RNA if they are unhappy you feel unhappy so ताजे खातीर तांकांच ते स्थान करेक्ट जाग्यार दिवचें मस्त इम्पॉर्टंट मस्त कडेन हांव पळयता हे 3 अवॉर्ड झोनान तूं दिल्लेली न्ही तर तांगेल बिझनेस लॉस वर दे आर नॉट हॅपी किड्साल प्रॉब्लम पुरा नमुन्या प्रॉब्लम्स येता ती आणि कोण इस्टान तूं दवरता ती इस्टान तूं दवरल्यार तांकां कसो तांकां कोणाक कोणी घरकडचे लोकांक कशें लागता म्हगेल कोण की पितृ तागे लांगा आयल्या म्हण ते जाता अशी पुरा फिलिंग येता आता आनी कसं म्हळ्यार ह्या चेडूवांक तुम्ही प्रति एकाक वास्तू रिलेट जाता म्हणून सांगले आता एक चेडूवांक एक हायर स्टडीज कोरका एक तांकां स्टडी एक रूम कोरका एक स्टडीक एक दिक्कांत बेसूका म्हणलें क्या जनरल क्वेश्चन्स हे पुढे तांणी खंय वचूच्या बेश्टे लायक तांकां करेक्ट मना वची तशी म्हणून सो एक एज ग्रुपा खातीर एक प्लेस आसा चेडू बिटवीन 4 and 8 वेस्ट ऑफ साउथ वेस्ट एज्युकेशन झोन आसा थंय बसून अभ्यास करूं तागेले जाग थंय नातल्यार तुमी तागेले बुक दवरले सो 4 to 8 to 16 चेडू वेस्ट ऑफ साउथ वेस्ट आनी साउथ वेस्टा बसून अभ्यास करूं येता मागीर 16 आनी अप्पस पळय तांकां नॉर्थ इस्ट साउथ वेस्ट वेस्ट ऑफ साउथ वेस्ट ह्या तिन्नी खंयचेय जाग्यार बसून तांणी अभ्यास करूं येता फॉर एग्जाम्पल फायनान्साची तो एग्जाम दिता आसता तो साउथ इस्टा बसून अभ्यास करूं येता HRची जावं आर्किटेक्चर करता जाल्यार तो साउथ वेस्टा बसून अभ्यास करूं येता जावं IAS एग्जाम दिता जाल्यार तो इस्टा बसून अभ्यास करूं येता आता एक सिंपल लास्ट एक स्वल्प कसं म्हळ्यार आता तुम्ही सांगिलांतू मेन कसं जनान मना ओरका म्हणून सांगल्यार डेमोलिश करना अशी थंय थंय तुम्ही वास्तू चेंजेस करूंक जाता म्हणून एक सांगलें एक पॉयंट समना ओके
होय आणि कसं म्हणाली प्रत्येक प्रॉब्लेम्स ಕೆಲವಪಟಿ वास्तुके रिलेट जावन आसता. घरांत तुम्ही वास्तू सम केली म्हणजे जाल्यार ऑलमोस्ट तुमगेल्या जातकान कसं प्रॉब्लेम दिसता की ताका एक कनेक्शन आसता. घरांत तुम्ही समकोन घेतल्यार वास्तू समकोन घेतल्यार त्या ग्रह तुमकां चांग दिवचे चान्सेस आसता म्हणून एक. होय मागीर अनेक असं म्हणून सांगल्यार तुम्ही खंयचे एंट्रन्स खंय आसल्यार ताका समजावन घराचे वास्तू समकोरू जाता म्हणून. होय आणि एक कसले डिमॉलिश कोरका म्हणून वय आणि रिलेशनशिप्सय पक्कने वाद विवाद अशा पुरो कोर्टांतू एके कोणाके कॉन्फ्लिक्ट जावन अशा पुरो घर कड्या हे पुरे तुम्ही म्हणताना जाता तुम्ही दाखय आवडना जाल्यार वास्तूक एक पटी कन्सल्ट करचे लायक म्हणून तुमगेला अभिप्राय. होय हांव म्हळ्यार टोटल 1 घंट्याचे सारांश लास्ट सांगता आसा. तशी अनेक कसं म्हणारी हे रिलिजियस नाही वास्तू म्हणाल विषय प्रत्येक 5 एलिमेंट्स आमकां कशी पूर्वजनाक लागू जातली. हे हिंदू अशा पुरो तुमकां रिलिजन अशा पुरो प्रत्येक लांग वास्तू म्हणाल इम्पॉर्टंट. अनेक कसं म्हणाली तुम्ही कितले एक ज्योतिष शास्त्राक नमगया खंयचे शास्त्र नमगया वास्तू म्हणाले आमगेल्या भारत देशाचेची ताका एक नमगूचे तेव्हा एक वास्तुशास्त्र गौरव दिवचे आणि वास्तुशास्त्र प्रचार करचे हेमे बेटर म्हणून सांगते. आता एक लास्ट आणि कसं म्हणाली आता हा वास्तू शिकताना आमगे 3 वास्तू म्हणाले फर्स्ट बेसिक सांगेल कसं म्हणाली एक परिसर वास्तू म्हणून सांगल्यार ಕೆಲವು विषय कशें म्हणाले आता आमगेल घरा भायर एक कंपाउंड वॉल आसल्यार कंपाउंड वॉला भायर कशें म्हणाली एका सायड खंयची सायड डाऊन खंयची सायड आमी कसले चेंजेस करचे दोन्हीचे निवेशन वास्तू म्हणाली कंपाउंडा भितर आशिल्ले त्या म्हाका चेंजेस करच्याक ऑप्शन आसा. तिन्नीचे भितर आशिल्ले वास्तू तेव्हा म्हाका चेंजेस करचे ऑप्शन आसा. बट आम्ही खंयचे विशयार 100% वास्तू जावका म्हणजे जाल्यार परिसर वास्तू म्हळ्यार कंपाउंडा भायर आशिल्ले वैरी तो कसं आसल्यार तदनंतर कंपाउंडा भितर आशिल्ले तदनंतर घरा भितर आशिल्ले 100% वास्तू समकोरू जायना म्हणजे एक अभिप्राय आसा की तुमगेल प्रकार कशे 100% वास्तू कंपाउंड वय कंपाउंड भायरची वास्तू कशी साऊथान तू तुमगेल सायडाक रिव्हर समजा रिव्हर जाऊ कसले ओशन समुद्र ताजे खातीर तुम्ही काय करू जायना तुम्ही कसले करचे ना थंय खाली प्लांट्स ग्रो करचे मागीर तुम्ही ते एनर्जी ब्रेक करतात. आता घरा भायर टी जंक्शन मेळगोतूसव्यार 2 घरा मुखारीची तुमगेल रोड येतात ते लायक झोना दुखून तुमगेल आयल्यार तुमकां कांय बाद ना मात्र वायट झोना दुखून आयल्यार मात्र तुमकां ते कश्ट आसा ताका एक सोल्युशन आसा. तसल्यार आमगेल भायर कंपाउंडा भायर आशिल्ल्यार तशें आसल्यार आम्ही तंतू तक्क समजावन रेमेडी कसं कोरता. आता एग्जाम्पल नॉर्थ ईस्टान तू आता वेट चड आसा म्हणजे जाल्यार हाज्या भाशेन साऊथ वेस्टान तू हाज्या भाशेन चड वेट घालून की ताका रेमेडीस आसा समज वय साऊथ वेस्टान तू तुम्ही चड हेवी करूं येता आणि साऊथ वेस्ट लो असल्यार तुम्ही एक बांबू वरान थंय घालून एक फ्लॅग लावून त्या नॉर्थाक किने वयर करूं येता. नाही हांव जस्ट एक सोल्युशन नाही म्हणा हांवें जस्ट एग्जाम्पल मान घेतिले म्हळ्यार वेट मॅनेजमेंट आमी करूं जाता म्हूण आमगेले कसले आस म्हणजे 100% मॅनेजमेंट करूं येता. ओके आनी कसं म्हळ्यार कलर्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हूण आमकां खंयची खुशी व्हेरी इम्पॉर्टंट आमकां खंयची कलर इश्ट म्हणची बशी आमकां खंयची कलर चांग म्हणून इम्पॉर्टंट म्हणजे तुमी वय इट मेरी ते कलर्स प्लेस मेजर रोल इन योर लाइफ that will make your life or break your life. Colors. Yes. So each element लेक्कारी colors तुम्ही यूज करता त्या झोनान तू तेन्ना एनर्जी त्या घराची it is so beautiful, it is so healing. You feel so happy when you use the right colors in the right place.
आणि खंयचे एक कलर कोणाकय जायना म्हणजे तशें कसलें आसता की आतां एग्जांपल तुम्ही एक रेड कलर म्हणून सांगले रेड म्हळ्यार डेंजर वय बट ಕೆಲವು जनाक रेड जावंक जाता म्हण तशें कसलें आसा की अशी कांय ना ते तुमकां रेड जावका जाल्यार नाही तुमी हांव निमूच कसं म्हणल्यार खंयचे कलर कोणा जाल्यार पूर जनान ते अवॉइड कोरका म्हण तशें कसलें आसा की कसं ना म्हण अशी कांय ना म्हळ्यार ಕೆಲವು जनाक अवॉइड कोरका जाता ಕೆಲವು जनाक ते जावका जाता कलर हा जाल्लेले तितले न्यूट्रल कलर्स यूज केल्यार आणि जे कलर्स तुमकां यूज करता ते एज अ हायलायटर्स पिलोज पेंटिंग्स तशी पुरा यूज करचे कलर्स न्यूट्रल कलर इज क्रीम कलर ऑल ओवर आणि हायलायटर्स एज पर द झोन कर्टन्स बेडशीट कुशन कवर्स यू कॅन यूज ऑल दीज थिंग्स खंयचे क्रीम वय क्रीम कलर इज न्यूट्रल कलर ऑल ओवर ओके मागीर वेकलाक खंयचे न्यूट्रल कलर वेहिकलाक हांव तांगेल एस्ट्रोलॉजी लेकर दिता म्हळ्यार एस्ट्रो खंयचे ग्रह तांकां चड लायक रिजल्ट दिता लेकर कलर ते एस्ट्रो वास्तु सब्जेक्टान जाता ओय ओके आज आमी डिस्कस केलेले वास्तू नवा ओय वास्तू डिस्कस केलेला आता एक जनरल हांव आतां एका तुमकां एका 5 मिनिट्स हांव कसले इंटरप्ट करना 5 मिनिट्स तुम्ही एक आमगेल ऑडियन्साक जस्ट एक वास्तू विशयारी जनरल कसं म्हणतात जनरल रेमेडी म्हणता पळय एक 5 मिनिट्स हांव कसले इंटरप्ट करना तुम्ही एक 5 मिनिट्स 5 to 6 मिनिट्स जनरल जावन आमगेले एक ऑडियन्स वास्तू विशयारी पूर जनान समाधान रसका जाल्यार कसा करता म्हणून समाधानात फर्स्ट थिंग घराचे सांगता फर्स्ट थिंग कलर्स मेजर रोल प्ले करता तेन्ना नॉर्थान तूं ब्लू कलर दवराती साउथान तूं रेड दवराती साउथ वेस्टा येलो दवरचे वेस्टा व्हाईट दवरचे इतली खाली तुम्ही पळयाती घरान तूं नॉर्थान तूं रेड ना नवे आणि साउथान तूं ब्लू ना हे काढात तेन्ना हाफ तुमगेल प्रॉब्लेम सॉल्व जाता झोन्सान तुम्ही तांगेल बुक्स दवराती आणि तांकां इंट्रस्ट येता अभ्यास करूंक थर्ड फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पुरा जाणांक खूब पय्यान अशी वास्तू रिजल्ट येना वास्तून तूं रिजल्ट येवंक जाल्यार अगेन नॉर्थ तुमी पळयाती आणि साउथ ईस्ट पळयात थंय नॉर्था रेड नाका साउथ ईस्टा ब्लू नाका काम करतले जनांक नवी काम जावंक जाल्यार तांगेल रेज्युमे नॉर्था दवरता एक मनी प्लांट ब्लू बॉटल दवरल्यार तांकां ऑपॉर्च्युनिटी येवचे चालू जाता वेस्टान तूं विश घाल्यार तांके विश फुलफिलमेंट जाता खंयच्याय नमुन्याचे टर्न ओवर बरोवन दवरात ह्या वर्साचे तुगे टर्न ओवर कितले आसा म्हळ्यार कोणी शिके येता ते पावता तितले वर्डीक जायना म्हळ्यार साउथ ईस्टा एक रेड बल्ब लायल्यार साउथ ईस्टा आणि ईस्टान तूं एक सन लायल्यार आणि चेल्लेल जावं चेल्लेल फोटो नॉर्था दवरचे ऑपॉर्च्युनिटीज म्हणून तूं आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट इतली केल्यार ऑपॉर्च्युनिटीज वायडीनी खातीर येवचे चालू जाता ऑफिसाचे असल्यार ऑफिसा खातीर ऑफिसाचे वास्तू विंगड नमुना जाता तांकां बिझनेस जावपाक मेळटा तांकां अट्रॅक्ट करचे खातीर नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट झोन इम्पॉर्टंट तांगेल एडवर्टायझिंग मटिरियल नॉर्थ वेस्टा जावं नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टा दवरल्यार क्लायंट अट्रॅक्ट जावचे चालू जाता आणि नॉर्थान तूं टार्गेट क्लायंट्स दवरचे सांगल्यार त्यांनी मॅक्सिमम कन्वर्ट करतात तांचे टार्गेट क्लायंट्स तुमकां खंयची कसले नमुने क्लायंट जाय ते बरोवन लिस्ट घालची नॉर्थान तांकां लायक ऑपॉर्च्युनिटीज येवचे सांगल्यार आणि फॅक्टरी रिलेटेड आसता जाल्यार तांकां पुरा फुल वास्तू पळोवंक जाता फॅक्टरी खातीर एवरीथिंग तुमकां पळोवंक जाता मायन्यूटली प्रोडक्शन फ्लो देखून तूं गुड्स इन गुड्स आउट देखून कसो एंट्रन्स आसा ते पुरा इफेक्ट जाता बट दीस टू डेफिनेटली वॉट एवर यू विल डू यू विल गेट डेफिनेटली रिजल्ट तुमकां खंयचे नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट कळना जाल्यार तुमगेल फोनार आसता कंपस आसा फोनार घरा मध्ये रावचे
खंय नॉर्थ असं खंय ईस्ट असं खंय साऊथ असं खंय वेस्ट असं त्या मार्क कोण घेयात. तुम्ही खाली नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्टान थंय काम केल्यार तुमकां 40% रिझल्ट मेळटा. तो आजीची घरा मध्य दुरापाती एक चेक करात की 4 डिरेक्शन नॉर्थ अपॉर्च्युनिटीज ईस्ट तुमकां कनेक्शन्स साऊथ फेम ब्रँडिंग रिलॅक्सेशन रिलेशनशिप आणि वेस्ट इज प्रॉफिट अँड गेन मॅनिफेस्टेशन. हे 4 झोनान तो आज तुम्ही वेस्टान तुम्ही तुमगेल विश्व बरोवन घालात. सो हे 4 झोनान तू इतकी फर्स्ट तुम्ही काम करून पळयात आणि रिझल्ट पळयात कसं मेळटा. ह्या जाग्यार टॉयलेट आसता जाल्यार नॉर्थान तू ब्लू टेप लायात अराउंड द टॉयलेट, ईस्टान तू ग्रीन लायात, साऊथान तू रेड आणि वेस्टान तू व्हाईट. इतली कोण तुमकां लायक रिझल्ट येता. ओके. आणि कसं म्हणारी आम्ही 1 आवराच्या डिस्कशनान तो जस्ट एक बेसिक आयडिया दिवेत आमगेल्या ऑडियन्साक एक नॉलेज दिवेत. तर त्या नॉलेजा नंतर तांणी ಸ್ವಲ್ಪ गेन करताची तांगेल्यान तो क्युरियोसिटी बिल्ड जाता. क्युरियोसिटी म्हळ्यार आम्ही उलयतनाच एक क्वेश्चन ऑटोमॅटीक सबकॉन्शियसान बिल्ड जाता. त्या क्वेश्चन तांकां निमगू का म्हूण दिसता. तांणी तुमकां कशी कन्सल्ट करूं येता म्हूण सांगून तुम्ही प्रोग्रामान तो स्टार्टींग सांगला. आणि कसं म्हळ्यार हें आतां कोणेय एकलो तुमगे लागीं कन्सल्ट कोरका. आतां तुमी मुंबयन तशें कन्सल्ट कोरका तांगेले एक वास्तू तांकां रेमेडी जावका म्हूण जाल्यार तुम्ही कशी थंय वचून तांणी कन्सल्टेशन दिवची की ऑनलायन कन्सल्टेशन जाता की कशी. ऑनलायनय जाता थंय वचूनय जाता. हांव ऑल ओव्हर वर्ल्ड वता. रशिया गेला, यूएस गेला, पुरा कॅनडा गेला, पुरा कडेन गेला. फूड फॅक्टरी घराच्यानी ऑन द लेआउट दिवयेत. बट फूड फॅक्टरीज ऑफिसेस कमर्शियल ऑफिसेस वचून करता. तशी आतां उलयता उलयताची लागी लागी 1 घंटा जाल्ले. आनीक खुशी विशय कसो म्हळ्यार दोनी विशय आमगेले कॉमन. कसो म्हळ्यार वास्तू म्हळ्यार विशयार जनाक नॉलेज दिवचे प्लस आमगेले एक भारत देशाचेच एक शास्त्र की आमगेले भारत देशाचे एक भद्र बुनादी म्हळ्यार एक फाउंडेशन वास्तू म्हळ्यार त्या जनाक मना वचुका. एस्ट्रोलॉजी आज मस्त वैर पावला. मस्त जनाक प्रत्येक म्हणला म्हणजे एस्ट्रोलॉजी वैरी मस्त विश्वास असता. वास्तू म्हळ्यार विशयार मिसअंडरस्टँडिंगा निमित्त आणि त्या नॉलेज नातील निमित्त जनाक त्या मस्त उणी जाला जाल्यार आमगेलो उद्देश कसो म्हळ्यार वास्तू म्हळ्यार विशय तुवें पूर जनान ते स्टडी कोरका एक समजून घेवका ते इम्प्लिमेंट करच्याक ते प्रचार दिवच्याक मस्त जनाक हेल्प जावका म्हळ्यार खातीर जावन हे प्रोग्राम करचे. आनी एक म्हाका पर्सनली भारी खुशी कसो म्हळ्यार आमगेल्यान तूं बायल मनशांक म्हळ्यार लेडीजाक आमगेल्या कम्युनिटी वायज सांगता शिकच्याक पुरो जन इंट्रस्ट आसता. ते वास्तू अशें पुरो एस्ट्रोलॉजी अशें पुरो इंट्रस्टिंग सब्जेक्ट कसो आसता की मस्त जन शिकूं मुखार येताची. बट एज अ प्रोफेशन जावन तुम्ही एक 15 वर्ष तुलान कन्सल्टन्सी करून ऑल ओव्हर दी वर्ल्ड वचून एक आमच्या समाजाचे एक लायक एक व्यक्ती म्हळ्यार लायक एक नाव घेताची ते आमगेल्या समाजाक म्हणून आमकां भारी खुशी जाता. आणि तुम्ही 1 घंट्याच्या अवधीन तू मुंबईतुलान ऑनलायन मुखांतर पुणी आमगेलो तो इंटरेक्ट जाल्ल्याची तुमगेले कसं नॉलेज आसा की ते तुम्ही जना दिल्ले. आणि जर तुम्ही कशी कॉन्टॅक्ट कर येता म्हणून तावळी स्टार्टींग सांगला विंगड कसले कॉन्टॅक्टाचे हें आसा की ऑप्शन आसा की तांणी म्हाका फोनार कॉन्टॅक्ट करूं येता 9820070151. वापस रिपीट करायची 9820070151. ओके. हे हंगेल नंबर जनान नोट कर येता. आणि कसले सांगू ना म्हण जाल्यार नेक्स्ट एपिसोडान कशें म्हळ्यार आतां जन फर्स्ट कमेंट करोच. जन कमेंट करून ह्या एपिसोड पळोवन तांगेल कसं आसा युट्यूबान तांगेल टेलिकास्ट जाता ते फेसबुकान ते आसा कमेंट करोची. कमेंट केल्या नंतर तांगेल मनांत कशें आसा म्हूण सांगून आमी ಸ್ವಲ್ಪ टायमान वापस जनाले हत्र येवया जायना वा. We can go live and take their questions, no problem. कसले सांगोसला सांगेत मागीर हांव प्रोग्राम एंड करता. ना तितलेच सांगचे. येस प्रोग्राम इतली वेळ येवन आमगेलो ಒಟ್ಟು उरलेल्यांक आमगेल्या चॅनला तर्फेन तुमकां अनंत अनंत धन्यवाद. Thank you.
येस तशी विक्षकांकी तशीची आमगेल्या वास्तू म्हळ्यार हें एक एपिसोड मस्त कडेन इंटरेक्ट करूं जाय न्ही. फर्स्ट टायम आमी ऑनलायन तो म्हळ्यार परगांव आशिल्ले गेस्टा लागीं इंटरेक्ट करून उलयता आसचे. मस्त कडेन विशय डिस्कशन जालें. एक बेसीक नॉलेज तुमकां कळ्ळा म्हूण लेखता. तांगेले तांणी कॉन्टॅक्ट नंबर दिला तांकां कॉन्टॅक्ट कोर येता आनी कसलेय क्वेश्चन आसा म्हूण जाल्यार तुमी हांगा कमेंट सेक्शनांत कमेंट कोर येता. तांणी पळयतलेच कमेंट्स आनी कमेंट्साक तांकां उत्तर दिवचें की पर्सनली तुमकां कसलेय कन्सल्टन्सी जावं जाल्यार तांकां एक कॉन्टॅक्ट कोर येता. अशी तुमी हाजी विशयार मस्त इंट्रस्ट दाखयल म्हूण जाल्यार ओपास आमी वास्तू म्हणाल सब्जेक्टांत तांणी तावळी सांगल्या ॲस्ट्रो वास्तू म्हणून म्हळ्यार ज्योतिष्य आनी वास्तूक कशी एक अविनाभाव संबंध म्हणून त्यावेळी तांणी शिकल्याची त्यावेळी प्रोफेशन जावन तांणी करता आसाची त्या विशयारूय मुखार सोन तुमकां इंट्रस्ट आसल्यार खंडीत त्या विशय घेवनूय तुमगेले मुखार येता. हे एपिसोड पळयलेल्यांक तुमकां अनंत धन्यवाद. सगळ्यांक देव बरें करो. नमस्कार.